उमेद अभियानात विविध प्रकारच्या मशीनच्या झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात बचत गटाच्या महिलांनी थेट बिघाड झालेलं मशीन आणून जेलरोड येथे बिऱ्हाड आंदोलन सुरू केलंय। अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी या महिला 3 दिवसांपासून बिऱ्हाड आंदोलनाला बसल्यात। मात्र 3 दिवसांपासून प्रशासनाचा कुठलाही अधिकारी आंदोलनस्थळी न फिरकल्यानं लाडक्या बहिणी केवळ नावालाच आहेत का, असा संतप्त सवाल भारती माळी यांनी उपस्थित करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र रोष केला। 2 दिवसात भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास 15 ऑगस्टला सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देखील यावेळी महिलांनी प्रशासनाला दिलाय। नमस्कार, माझं नाव भारती माळी। आम्ही बिऱ्हाड आंदोलन हे पंचायत समिती अंतर्गत उमेद अभियानातून झालेल्या मानव विकासाच्या या मशिनरीच्या विरोधात आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आमचं आंदोलन आहे। आज आमच्या आंदोलनाचा 3रा दिवस आहे। 3 दिवस बिऱ्हाड आंदोलन, रात्रंदिवस महिला आम्ही इथं आहोत। पण अद्याप जी उमेद अभियानाची जी यंत्रणा आहे, जीवन उन्नती अभियानाची, त्यांनी किंवा CO ऑफिसकडनं कुठलीही दखल घेतली गेली नाही किंवा आत्तापर्यंत कुणीही आमची विचारपूस करायला आलेलं नाही। महिला रात्रंदिवस इथं बसलेल्या आहेत। शासनाला आमच्याकडे येऊन मशिनरींची चौकशी करायला वेळ नसेल, कारण कितीही केलं तर जिल्ह्याचे कामं असतात आणि ते प्रत्येकाची चौकशी करू शकत नाही युनिटी, म्हणून आम्ही युनिटच इथं आणून ठेवलं। पण युनिट इथं आणूनसुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांना किंवा प्रशासनाला त्याची दखल घ्यायला वेळ नाही, हे आमच्या निदर्शनात येत आहे। आणि त्याच्यात थोडक्यात निदर्शनात असं येतं आहे की लाडक्या बहिणी ह्या फक्त संसदमध्येच आहेत, वास्तवमध्ये लाडक्या बहिणी नाहीत। महिलांचा विषय जर असला तर त्या महिलांना डावललं जातं आणि त्यांना म्हणजे त्यांच्यावर दुर्लक्ष केलं जातं। येऊन जाऊन सगळ्या अधिकाऱ्यांना या माहिती प्रसारमाध्यमातून ही सगळी माहिती आहे की इथं आंदोलन सुरू आहे, आंदोलनामध्ये महिला बसलेल्या आहेत, पण तरीसुद्धा कुठेही आमची दखल घेतली जात नाही। म्हणजे लाडक्या बहिणी आज रस्त्यावर आहेत, यांचं काही घेणं देणं नाही। यांचा उपयोग मला तरी वाटतं की असं आमचं आता ती निराशा निर्माण होते की लाडकी बहीण ही फक्त बातमीला ऐकायला खूप छान वाटते आणि घोषणा द्यायला खूप छान वाटते, पण वास्तवमध्ये त्या लाडक्या बहिणी जेव्हा रस्त्यावर उतरतात तेव्हा त्यांची दखल कोणीही घेत नाही। आणि ह्या बचत गटाच्या नावाने या लाडक्या बहिणींच्याच नावावर हा भ्रष्टाचार होतोय आणि या सक्षम न होता कर्जबाजारी होऊन चालल्या, पण तरीसुद्धा अजून शासनाला जाग घेत नाही। जर आम्हाला लवकरात लवकर न्याय दिला नाही तर आम्ही उद्या 12 तारखेला बिऱ्हाड आंदोलन करू। जवळपास 500-600 महिलांच्या संख्येने आम्ही आंदोलन करू। नाही न्याय मिळाला तर आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात करू आणि आम्ही येत्या 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माननीय पालकमंत्री यांच्या उपस्थितीत सामूहिक आत्मदहन करणार आहोत। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महिलांना सक्षम करण्यासाठी उमेदसह मानव विकास अभियानाच्या माध्यमातून धुळे तालुक्यात विविध प्रकारच्या मशीन महिला बचत गटांना वितरित करण्यात आल्या। वितरित करण्यात आलेल्या मशीन कालांतरानं बंद पडल्यानं महिलांसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। यामुळे निकृष्ट दर्जाच्या मशीन वितरित करून भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईच्या मागणीसाठी बचत गटाच्या महिला बिऱ्हाड आंदोलनाला बसल्या आहेत। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बापू बागुल, देवाभाऊ वाघ, भारती माळी, विमलताई पाटील, रेखाबाई पाटील, निर्मला पाटील, सरला माळी, संगीता पाटील यांच्यासह बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।